पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तपस्या करायला बसले की त्यांचा तपोभंग करण्यासाठी अप्सरा यायच्या. पण घाबरू नका, इथे आपल्या या अप्सरा अवतरणार आहेत. त्या कोणाचाही तपोभंग करणार नाहीयेत, तर आपली मनं जिंकण्यासाठी येणार आहेत. आता आपल्यासोबत येत आहे अशीच गोड गोजरी लाजरी बुजरी आणि आपल्या शास्त्रीय नृत्याने आपलं मन जिंकणारी आपली तिसरी अप्सरा. मी अप्सरा अवतरतीये आपल्या झी मराठीवर. क्या बात आहे उर्मिला. खरं सांगू, माझ्या मनातली अप्सरा तूच आहेस. खरंच सांगतोय. म्हणजे मला सारखं वाटत होतं हा चेहरा कुठे बघितला तो तुझा होता. अप्सरा आली मध्ये तुझं मनापासून स्वतः आहे. थँक्यू व्हेरी मच. पहिला परफॉर्मन्स झालेला आहे, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. खरं तर खूप दडपण आलं होतं. कसलं ग? या गाण्याचं एस्पेशली खूप काय काय करण्यासारखं या गाण्यामध्ये होतं आणि माझं सगळं करायची इच्छा होती आणि मी 80% तरी पेलो असावं असं वाटतंय. नाही नाही, नक्कीच पेललंस तू. पण मला एक प्रश्न पडलाय. तू गोड आहेसच उर्मिला, पण तू खरंच लाजरी आहेस का ग? ते कळेल तुला हळूहळू. नक्की? बाकी कोणाला सांगायचं नाही आपण. बरं, आता आपल्या कोरिओग्राफर्स कडे वळूया. दीपालीजी, गोजिरी नुसतीच गोजिरी नाहीये तर खूप गोड गोजिरी होतीस. खूपच छान, खूप छान. मयूर,
उर्मिला, खूप सुंदर तू परफॉर्म केला आणि जे कॅरेक्टर तू एस्टॅब्लिश केलंस ते इतकं गोड होतं. ते कैरी पाळणारी ती मुलगी घाबरणारी, अप्रतिम याची कोरिओग्राफी होती. अगेन गावाकडचं ग्रामीण कॉस्ट्युम आणि त्याच्यावर एवढं छान कॅरी केलं आणि ते लहानपण आम्हालाही आठवून दिलंस, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू या बात. थँक्यू व्हेरी मच. बोलवा. दीपाली आणि मयूर एवढं भरभरून बोललेत, खरंच मला ठेवलं नाहीये काही बोलायला. खूप छान. एक तर कॉस्ट्युम खूप गोड आहे, तो हिरवा या गाण्याबरोबर खूप छान गेला आणि स्टार्ट टू एंड तिची ती छोट्या मुलीची कॅरेक्टर तू खूप छान सांभाळलीस. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. उर्मिला, तुझं पुन्हा एक स्वागत आहे. तू स्थानापन्न होऊ शकतेस.